नेपाळप्रमाणेच आता इंडियाच्या जेनझीजनी एक पॉलिटिकल पार्टी सुरू केली आहे ज्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. पण त्यामागची स्टोरी काय आहे? तर झालं असं की हल्ली चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत यांनी देशातल्या तरुणांना झुरळांची उपमा दिली होती. There are youngsters like cockroaches. They, they don't get any employment. They don't have any place in profession. एका सुनावणी दरम्यान ते म्हणाले होते की देशातील तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्याही व्यवसायात स्थान मिळत नाही. त्यामुळे मग ते सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करत फिरतात. पण त्यांचं हे स्टेटमेंट देशातल्या तरुणांना आवडलं नाही आणि याला प्रत्युत्तर म्हणून बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेतलेल्या आपच्या माजी स्वयंसेवक असलेल्या अभिजित दिपके या तरुणाने थेट कॉकरोच जनता पार्टी सुरू केली आहे. इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे या पार्टीची वेबसाईट सुद्धा लॉन्च करण्यात आली आहे. शिवाय या पार्टीने आपला 5 पॉइंट्सचा पॉलिटिकल मॅनिफेस्टो सुद्धा जाहीर केलाय, ज्यात महिला आरक्षण, मीडिया फ्रीडम, पक्षांतर बंदीचे नियम, मतदानाचा हक्क आणि ज्युडिशियल अपॉइंटमेंट सारख्या मुद्द्यांवर भाष्य करण्यात आलंय. महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही याला उत्तम प्रतिसाद दिलाय आणि अवघ्या काही तासात त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला 4 लाख आणि ट्विटरला जवळपास 90,000 युजर्स फॉलो करतायत. आता या पार्टीने ठिकठिकाणी आपलं काम सुद्धा सुरू केलंय. बरं, आणखी एक गोष्ट तुम्हाला माहितीये का? मध्यंतरी अनॉनिमस नावाने एक ग्रुप इंटरनॅशनल लेवलला ऍक्टिव्ह होता, जो सरकारच्या विरोधात आवाज उठवायचा, मोठमोठ्या श्रीमंत लोकांचे अकाउंट हॅक वगैरे करायचा. त्याचा लीडर कोण हे आजवर कळलं नाही, पण त्या ग्रुपला वेगवेगळ्या देशातले तरुण तरुणी जॉईन झाले होते. त्यामुळे आता या कॉकरोच जनता पार्टीचं भविष्य काय असेल, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला नक्की फॉलो करा.